वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्री स्वामी समर्थ। अनायसे आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये विशेष प्रावीण्य मिळवण्यासाठी किंवा प्रापंचिक स्तरावर विद्याभ्यास संपन्न होण्यासाठी नेहमी सरस्वती मातेला शरण जात असतो। हरभक्ता रामायणकार असो, महाभारतकार असो किंवा गुरुचरित्र अथवा स्वामीचरित्र रचताना सुद्धा ग्रंथकर्त्यांनी विविध प्रकारे सरस्वती मातेची स्तुती केली होती। जसं गुरुचरित्रात म्हणताना गुरुची नामे तुझी स्थिती म्हणती नृसिंह सरस्वती या कारणे मजबरी प्रीती नाम आपले म्हणून, असं ग्रंथकार म्हटले की आमच्या गुरूंच्या नावामध्येच नृसिंह सरस्वती म्हणून आपली उपाधी आहे, म्हणून आमच्यावर विशेष लक्ष आणि कृपा आपली असावी आणि माझा ग्रंथ पूर्ण करावा, असे स्वतः गुरुचरित्रकार सरस्वती मातेंना विनवणी करतात। आपल्या गुरुचरित्राच्या आधारे बघतात नृसिंह सरस्वती स्वामी महाराज चातुर्मासाचे 2 महिने त्र्यंबक क्षेत्री राहिल्यानंतर तटाक यात्रेला त्यांनी सुरुवात केली होती। ही तटाक यात्रा सुरू होते त्र्यंबकेश्वरच्या गोदावरी मातेच्या उगम स्थळापासून, तर ज्या ठिकाणी गोदावरी माता या समुद्रामध्ये लीन होतात त्या राजमहेंद्रीपर्यंत त्यांच्या तटावर जेवढेही पवित्र तीर्थक्षेत्र आहे यांची यात्रा करणं म्हणजेच त्याला तटाक यात्रा असं म्हटलं जातं। म्हणून 2 महिन्यांचा चातुर्मास त्र्यंबकेश्वरी संपन्न केल्यानंतर नृसिंह सरस्वती महाराज अश्विन मासामध्ये पोहोचले होते या वासर क्षेत्रामध्ये। आता वासर किंवा बासर क्षेत्र म्हणजे काय, तर या पूर्ण भारतभरामध्ये श्री सरस्वती मातेंचे 4 प्रमुख क्षेत्र आहेत। त्यातलं पहिलं क्षेत्र आपल्या भारताचं मस्तक जिथे आहे ते म्हणजे काश्मीर। अष्टादश पीठामध्ये काश्मीर ऋषी सरस्वती म्हटलं आहे, म्हणजेच भारताच्या का मस्तकस्थानी काश्मीरमध्ये सरस्वती मातेंचं एक पीठ आहे। दुसरं मैहरमध्ये शारदा मातेंचं एक पीठ आहे। तिसरं शृंगेरीमध्ये भगवान आदि शंकराचार्यांनी शृंगेरीमध्ये शारदांबा मातेंची स्थापना केली। आणि त्यानंतर एक चौथं आणि पवित्र क्षेत्र जे म्हटलं जातं ते म्हणजे वासरमध्ये सरस्वती मातेंचं। आता या 4 क्षेत्रामध्ये सुद्धा वासरला एवढं महत्व का दिलं गेलंय याबद्दल थोडे आपण जर विचार विनिमय केला आणि थोडं शास्त्र किंवा पुराणांचा अभ्यास केला तर आपल्याला कळतं की ज्या वेळेस या सृष्टीच्या निर्मिती करताना त्रिदेव आणि त्रिशक्तींची निर्मिती झाली त्यावेळेस मानवांमध्ये ज्ञानाचा प्रचार व्हावा, आपापसामध्ये भाषा विकसित व्हावी, यासाठी स्वतः सरस्वती मातेंनी ज्या ठिकाणी स्वरांची, व्यंजनांची आणि मूळाक्षरांची निर्मिती केली ते स्थळ म्हणजे बास्वर म्हणजेच बासर असं आपण म्हणतो। म्हणून या ठिकाणी पूर्वापारापासून एक दिव्य ऊर्जा आहे। म्हणूनच या ठिकाणी जाण्यामागचं मूळ उद्देश तोच की आज सुद्धा दक्षिण भारतामध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होण्या अगोदर आई वडील मुलाला बासर क्षेत्री घेऊन जातात। तिथे वेदारंभ संस्कार त्यांचा पूर्ण होतो आणि जिभेवर एक विशिष्ट संस्कार केले जातात आणि त्यानंतर तो मुलगा त्याच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये अति उच्च पदाला जातो। म्हणून आपण सुद्धा सर्वजण तिथे जाऊन सरस्वती मातेंचा आशीर्वाद प्राप्त करणार आहोत। यामध्ये फक्त मुलांनीच जावं असं नव्हे तर पालक असतील, सोबत ज्या लोकांना विशिष्ट प्रकारचं वक्तृत्व सिद्ध करायचं असेल, ज्यांना MPSC, UPSC स्पर्धा परीक्षा यामध्ये विशेष प्रावीण्य कमवायचं असेल, ज्यांना कोणाला कुठेही प्रकारे विद्या मातेची विशिष्ट कृपा प्राप्त करून घ्यायची असेल त्यांनी आवर्जून बासरला यावं। तिथे येत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारचं प्रवेशपत्र नाही, परंतु आपल्या पूजनाच्या जागेहून आपल्याला सरस्वती संच तेवढा घ्यायचा आहे। यावर प्रश्न येऊ शकतो, आम्ही आमच्या घरचा जुना सरस्वती संच आणला चालेल का? तिथे आपण विद्यारंभ करत आहोत याचा अर्थ काय, तिथे सुरुवात करणार आहोत वेदारंभाची आणि म्हणून ती सुरुवात करत असताना जुन्या कोणत्याही संचावर आपल्याला रेखाटलेल्या गोष्टी चालणार नाही। म्हणून नवीन संच घेतल्यानंतर तिथे आपण
एक विशिष्ट प्रकारचं नामार्चन त्यांच्यावर करणार आहोत. म्हणून आपल्याला नवीन संच लागेल, ज्यामध्ये त्या सरस्वती मातेच्या साक्षीने आपण सरस्वती मातेचं यंत्र असो, मूळाक्षर असो, यांची आवृत्ती पूर्ण करून, त्यांचं पूजन करून, त्याच विद्या सरस्वती मातेच्या कृपेने प्रत्येकाच्या जिव्हेवर सरस्वती मातेचा बीज मंत्र लिहून एक छोटा संस्कार वेदारंभाचा जिभेवर करायचा असतो, तो आपल्याला तिथे पूर्ण करायचा आहे. मग पालकांना सुद्धा या वेदारंभ संस्कारामध्ये येता येईल. पालक सुद्धा या पूजनामध्ये बसू शकतात, कारण व्यक्तीला जीवनामध्ये सरस्वती मातेची खूपदा आवश्यकता पडते. एक तर विद्या शिकत असताना, दुसरं नोकरी करत असताना योग्य वेळी योग्य निर्णय कसा घ्यावा याच्यासाठी, आणि पुन्हा एकदा नोकरीवरनं जो काही ऐवज किंवा द्रव्य आपल्याला मिळतं ते योग्य ठिकाणी कसं खर्च करावं याच्यासाठी. म्हणून आजन्म आपल्याला सरस्वती मातेची आवश्यकता असते. म्हणून प्रत्येकाने या सरस्वती पूजनामध्ये सहभाग नोंदवायचा आहे. दिनांक 16 आणि 17 जून या 2 दिवसांच्या कालावधीमध्ये परमपूज्य गुरु माऊलींच्या पवित्र उपस्थितीत आपण हा सोहळा संपन्न करणार आहोत. म्हणून आवर्जून सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवावा आणि या सुवर्ण संधीचा लाभ घेत सरस्वती मातेचा विशेष कृपा कटाक्ष प्राप्त करावा. या कार्यक्रमात सहभागी होताना नेमकं आपल्या सर्वांची नोंदणी व्हावी हे अपेक्षित आहे. म्हणून दिलेल्या लिंकवर आपण आपली नाव नोंदणी करू शकतात, की जेणेकरून आपल्या उपस्थितीनुसार आपली कोणतीही हेळसांड होणार नाही. प्रत्येकाला पूजनाला बसायला प्रशस्त नियोजन आपल्याला व्यवस्थित करता येईल. या 16-17च्या दरम्यान 16 तारखेला आदरणीय भाऊंच्या उपस्थितीमध्ये आणि 17 तारखेला परमपूज्य गुरु माऊलींच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमांचं नियोजन होत आहे. म्हणून सर्वांनी दिलेल्या नियोजनानुसार आपापल्या वेळेमध्ये आपापल्या दिवशी उपस्थित राहून आपली सेवा रुजू करावी. पूजेला येताना जे जे पालक, विद्यार्थी, युवक, युवती या कार्यक्रमामध्ये विद्यारंभ संस्कारासाठी येणार असतील, त्यांनी प्रत्येकाने आपला आपला संच घेणं आवश्यक आहे. एका संचावर 2 लोक कसे विद्यारंभ करू शकतील, म्हणून प्रत्येकाने आपापला जो संच आहे तो तिथून उपलब्ध करून घ्यावा, की जेणेकरून प्रत्येकाला त्या पूजनामध्ये सहभागी होता येईल. महर्षी वेदव्यासांनी श्री सरस्वती मातेचा विशेष अनुग्रह मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने बासरच्या सरस्वती मातेची स्थापना मृण्मयी रूपात केलेली होती, श्री जगदंबा कृपेने तीच आपल्याला व्यवस्थित उपलब्ध झालेली असल्या कारणाने आपण त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच मातेच्या स्थापनेचा तो क्रम परत घेणार आहोत. म्हणजेच त्या ठिकाणी मूळ पीठावर सरस्वती मातेची हळद आणि वाळू एकत्रित करून तीच स्थापना जी वेदव्यासांनी केलेली होती त्याच क्रमाने पूर्ण करणार आहोत. म्हणून वेदव्यासांनंतर या पद्धतीची पूजा उपासना करणारे आपणच प्रथम राहू, ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या. आणि त्यासाठी आत्ता असलेली संधी सोडू नका, नाहीतर पुढे गेल्यानंतर वाटेल की ज्या लोकांनी आता वेदारंभामध्ये या विद्यारंभामध्ये सहभागी झालेत त्यांची शैक्षणिक आणि आध्यात्मिक प्रगती पाहिल्यानंतर असं नको वाटायला की आपण कुठेतरी कमी पडलो. म्हणून आवर्जून या सेवेमध्ये सहभागी व्हा आणि याची फलश्रुती अनुभवा. सरस्वती स्तोत्रामध्ये सरस्वती मातेंना या शुभ्रवस्त्रावृता असं म्हटलेलं आहे. म्हणून एक नियम आहे, सरस्वती उपासना करताना जेवढी शांत चित्ताने संयमित राहून आणि शुभ्र वस्त्र परिधान करून आपण करू शकलात तर त्यांचा विशेष अनुग्रह आणि कटाक्ष मिळतो. म्हणून ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी या पूजे दिवशी पूजेमध्ये संमिलित होताना शुभ्र वस्त्र धारण करण्याचा प्रयत्न करावा. आता शुभ्र वस्त्र म्हटल्यानंतर परत एकदा प्रश्न येऊ शकतो की आम्ही महिलांनी पांढरे वस्त्र घालावेत का? स्वतः सरस्वती माता अखंड सौभाग्यवती आहे आणि शुभ्र वस्त्र म्हणजे पूर्णतः शुभ्र वस्त्र नव्हे, तर ज्याला लाल रंगाची काठ आहे किंवा कोणत्याही रंगाची काठ असेल अशा पद्धतीचं आपण वस्त्र नेसू शकतो की जेणेकरून सरस्वती मातेच्या पूजेत संमिलित होता येईल. आदर्श शिक्षक ज्या पद्धतीने शुभ्र वस्त्र नेसतात तशा पद्धतीचं शुभ्र वस्त्र आपण नेसू शकतो. श्री स्वामी समर्थ.